ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं. महाराष्ट्राच्या बहिणींच्या रूपात फक्त आणि फक्त मतदार बघून मतांवर डोळा ठेवून सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आणि धमकी करण्याचा हात देण्याचा हा प्रकार आहे की या ठिकाणी आमच्या महिला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ग्रामीण मधून शहरामधून आलेल्या महिला ज्या आहेत आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतात आणि आपल्या पोटाला तळा देऊन आपल्या मुलं शिकले पाहिजे, आपल्या घरामधला परिवाराचा मुलगा मुलगी मजबूत झाला पाहिजे, ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या महिलांची राहते. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं. दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे. 3000 रुपये केले पाहिजे ना. आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार का? जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्यान? आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीतरासारख्या. कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. ही सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं. ते सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय. बहिणींच्या भावनाशी खिलवाड आहे. महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे, हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेलं आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीसांच्या मनातील, ते अजित पवारांच्या मनातील बोललं आहे की योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे. मताची झाली कडकी, बहीण आठवली लाडकी. आणि हा जो बोलला रवी राणा हा बेमान माणूस बहिणीला फसवण्यासाठी जे काही लोक देतो, प्रलोभन दाखवतो आणि 1,500 रुपयामध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकावं आहे, आमच्या बहिणी या 1,500 रुपयाला मतदान विकतील? एवढा खरंता नालायक माणूस हे राजकारणात पाहिला नाही. सर हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा अफवा आहे. विशेष करून महाराष्ट्रातील संपूर्ण महिला वर्गांचा, माझ्या सर्व भगिनींचा अपमान आहे हा. या अपमान या सरकारने केलेला आहे. माझ्या भगिनींची या सरकारने आता माफी मागितली पाहिजे. ही योजना आम्ही मतासाठी आणली होती, आमचा हे उघड झालाय, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. ही माफी या सरकारने मागितली पाहिजे. मतदार बहिणींना रवी राणा सरळ सरळ धमकी देत आहेत. येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला 1500 रुपयाची ओवाळणी देतोय, पण त्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला मतदान करावं लागेल आणि मतदान नाही केलं तर मात्र 1500 रुपये मी परत घेईल असं रवी राणा म्हणतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, लोकांच्या पैशातून ज्या योजना शिंदे फडणवीस सरकार सुरू करू पाहते त्या योजना लोककल्याणाच्या नाहीत. त्या योजना महाराष्ट्रातल्या बहिणींची खरंच काळजी आहे म्हणून नाही, तर महाराष्ट्राच्या बहिणींच्या रूपात फक्त आणि फक्त मतदार बघून मतांवर डोळा ठेवून सरळ सरळ
ब्लॅकमेलिंग आणि धमकी करण्याचा हात देण्याचा हा प्रकार आहे की तुम्ही आम्हाला मत द्या तर आम्ही 1500 देतो, मत नाही दिलं तर मात्र 1500 परत घेतो. कुठला भाऊ आपल्या बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेत असेल बरं? पण ही संस्कृती भाजपावाले दाखवूच शकतात, कारण भाजपावाल्यांना संस्कृतीशी काहीच देणं घेणं नाही. भाजपाच्या लोकांना एनकेन प्रकारे काहीही केलं तरी फक्त आणि फक्त आपल्या खुर्च्या अबाधित ठेवायच्या आहेत.